काय झालं? हाय हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत घाटकोपर येथे आई शपथ मराठी या हॉटेलमध्ये जेवायला. का तर श्रुतीच्या बड्डेची पार्टीसाठी. नंतर या हॉटेलमध्ये एंट्री केल्याबरोबर खूप सुंदर असं चित्र बघायला मिळेल तुम्हाला. आणि नंतर हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर दृष्टीला पहिला पाहिजे होता तो ज्यूस. तिला ज्यूस प्यायचा होता म्हणून ती मेनूकडे बघत बसली होती. नंतर बघा तुम्ही पुढे. नंतर मग स्वरित खूप मन लावून असं तो मेन्यूकडे बघत बसला होता की काय आता ऑर्डर करायचं आहे. आम्ही ऑर्डर केला आहे चपाती, पनीर मसाला, व्हेज कोल्हापुरी, मासवडी जे श्रुतीला खूप आवडलं होतं तिथलं, ठेचा, मसाला भात, मटर भात, मोदक, पुरणपोळी. खूप सुंदर असं तिकडचं जेवण आहे. खूप खूप सर्वांना आवडलं होतं ते जेवण. कसं आहे? कसं आहे? खाल्लंच नाही मी. हो सॉरी. मस्त. मोदक तर अप्रतिम. स्वरितला तर खूप आवडलं आणि तर मुलांना पण खूप आवडलं. त्याने डबलसुद्धा ऑर्डर केला होता. त्यांना खूप जास्त आवडलं होतं. जेवण झाल्यावरती आम्ही श्रुतीचा बड्डे सेलिब्रेट केला आणि तो तिला खूपच सरप्रायझिंग असा बड्डे तिचा झाला होता. तिला खूप जास्त आवडलं होतं. मुलंही खूप उत्साहित होते की बाबा मावशीचा बड्डे आहे. आणि त्यानंतर त्यांना जेवायला फिरायला खूप मनापासून त्यांना मिळालं होतं म्हणून ते आले होते बाहेर फिरायला. खूप मुलांनी मज्जा केली होती. श्रुती पण खूप खुश, तिची मुलंसुद्धा खुश, आम्ही दोघीही खुश, मी आणि सुप्रिया पण खुश. असे खुश 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 होत होत आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. अरे लीड का आपली परत जा फोटो येते ना फोटो अरे बापरे ओके बघा ना आपण फटके देऊया. मला थोडासा ओके थँक्यू सो मच गाईज. त्यानंतर आम्ही श्रुतीला सरप्राईझिंग म्हणून गिफ्ट दिलं होतं. ती खूप खूप जास्त सरप्राईज झाली होती गिफ्ट पाहून. आणि मेन मुद्दा तर पुढे तुम्ही पाहालच की काय गंमत आहे. तर गंमत अशी आहे, ॲक्च्युली तिला आम्ही जे सगळे गिफ्ट दिले होतो ते सगळं एका शेडचे एकाच कलरचे झाले आहेत.
तीच मोठी खूप गंमत आहे. आणि पण तिला खूप जास्त आवडले हे गिफ्ट. कानातले वाव, खूप सुंदर असे कानातले दिले. तिला खूप जास्त आवडले. ट्रेडिशनल वेअर म्हणजे साडीसाठी वगैरे, साडीवर अशी ती घालू शकते. तिला खूप जास्त आवडले ते गिफ्ट. आमची मस्ती चालू आहे गिफ्टवरूनच. अजून एक पर्स. बाय गॉड, एकच झाले कलर सगळ्यांचे. आम्हाला ट्यूबच नाही भेटली पाहिजे, थोडेसे एकच झाले. सेट आहे तो. हे कुठे गेलाच ना असं फिरायला वगैरे. बापरे, किती गिफ्ट घेतले त्या लोकांनी. बाय खोल ना पहिला. पण डिझाईन पण वेगळं आहे, कलर पण वेगळं आहे. वेगळं आहे. वाव. पण मला टेन्शन आहे. मला सगळं कलर एक झाले. लॉंग कुर्ती आहे. आहे अजून त्याच्यात. आहे आई चप्पल. चप्पल पण घेतली आहे. चप्पल नाही घेतली. चप्पल द्यायची. वाव, कुर्ता पण घेतलाय. मंडेला खाणं. ओ माय गॉड, नेलपेंट क्वीन. देवा. एक माझी चॉईस, एक छान आहे. कलर पण झाला. आम्ही हसत ह्यासाठी होतो की सगळे गिफ्ट सेम एकाच शेडचे झाले होते. त्यामुळे काहीच कळलं नव्हतं की काय कलर्स घेतले. मी एकाच कलरचे चॉईस केले होते दोघींनी, मी आणि सुप्रियाने. जेवण झाल्यावर मग आम्ही जवळच्या एक RCT मॉलला गेलो. घाटकोपरलाच आहे तो मॉल. तिथे मुलांनी खूप जास्त एन्जॉय केला. आणि खेळायला तर नाही मिळालं, कारण की एवढा वेळ नाही मिळाला आम्हाला खेळायला. पण मुलांनी जास्त एन्जॉय केला. खूप फिरले वगैरे मुलं. आम्ही एका गाडीजवळ असाच गाडी होती, तिथे आम्ही फोटोज क्लिक केले तिघींनी. आणि एक वरती फर्स्ट फ्लोअरवरती एक स्विंग आहे तिकडे. तिथे खूपच छान वाटत होतं. प्रयत्न चालला होता बसायचा, पण सगळे घाबरले होते बसण्यासाठी. आणि नंतर मग घाटकोपर सोशल्समध्ये एक मुलांच्या ॲक्टिव्हिटी आहेत, बसेस, ट्रेन वगैरे. आमचे मुलंही तिथे एन्जॉय मुलांनी केला आणि तिथे बसले होते मुलंसुद्धा. आणि आमचा एक फुगाबाई आहे, त्याला खूपच फुगा आलेला होता, कारण त्याला काहीच ॲक्टिव्हिटी करायला मिळाली नाही. तो म्हणतो की ते बसमध्ये काय बसायचं, छोट्या मुलांची तर बस आहे. मला मोठे मोठे ॲक्टिव्हिटीज जसं की बाईक वगैरे वरती जे आहे ना ॲक्टिव्हिटीज, फन झोन वगैरे, तिथे त्याला जायचं होतं. पण नाही, वेळ कमी असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नव्हतो. सो नेक्स्ट टाईम आम्ही येऊ, नक्कीच त्याला घेऊन येऊ. लंडनला चालले. कार्टून कर काय दृष्टी. त्यानंतर आम्ही तिघींनी मिळून रील बनवला आहे. आणि तो रील मी इंस्टाग्रामवरती माझ्या पेजवरती अपलोड केला आहे. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. मॉलमधून आल्यावर दृष्टीला लागली होती भूक,
का तर ती जास्त ॲक्टिव्हिटी आणि जास्त खेळली होती, जास्त चालली होती, म्हणून तिला भूक लागली होती. म्हणून मग झटपट असं मैद्याचा पॅनकेक बनवला होता. तर तिने तो आवडीने खाल्ला. पण ते मला नाही आवडत ते मैद्याचे प्रकार वगैरे, मी नाही देत तिला. पण एक घाईघाईमध्ये तिला खूप भूक लागली होती आणि तिला ट्युशनलासुद्धा जायचं होतं, म्हणून मी तिला देऊन टाकलं. पण नेक्स्ट टाईम असं मी ते देणार नाही, त्याची मी काळजी घेईन. मी तिला बोलतसुद्धा आहे की कधी कधी ठीक आहे मैद्याचा प्रकार, जास्त खाऊ नये. ट्युशनमधून आल्यावरती ती पप्पासोबत आपल्या चेस खेळत होती. ते चेस कसं खेळतात हे तिला सांगत होते, शिकवत होते. हां ठेव. ओके चला आता स्टार्टिंग कशी 2 नाही करायची. 2 सिंगल हाती ठेव आणि वर ठेव. आणि हे सगळे सगळं सांगतो, हे सगळे प्याज आहे. तर असा आमचा दिवस गेला. थँक्यू श्रुती, बड्डे पार्टी दिल्याबद्दल थँक्यू सो मच.